स्वप्न अमेरिकेचे. अर्थात आज इंजिनिअरिंगला असलेल्या थर्ड इयर फोर्थ इयरच्या विद्यार्थ्यांच्या मनातलं स्वप्न. मग त्यातल्या त्यात आजकालचा ट्रेंड सॉफ्टवेअर इंजिनियर. प्रत्येकालाच वाटतं की चला आपण पण अमेरिकेतल्या एखाद्या कंपनीत नोकरी शोधूयात. डोनाल्ड ट्रम्प यांनी बदललेली परिस्थिती, व्हिसासाठी चालू असलेल्या कटकटी, युद्ध परिस्थिती, त्याच्यामुळं मिळणाऱ्या जॉबची संख्या तीसुद्धा कुठेतरी थोडीफार नियंत्रित झाली आहे, कमी झाली आहे असंही म्हणू शकतो आपण. पण स्वप्न बघण्यास कुणालाही हरकत नसते. प्रत्येक कुटुंबालाही वाटतं, समजा आपला एक मुलगा एक मुलगी आहे, जेवढा आपण त्यांना हायली क्वालिफाईड करता येईल तेवढं करतो. त्या आईबापांना वाटतं चला आपला पण मुलगा अमेरिकेत जावा, आपल्याला पण जावई असा मिळावा की जो कुठेतरी ॲब्रोडला सर्व्हिसला असेल. आपल्या मुलीची आयुष्यभर चिंता राहणार नाही, मुलीलाही एखादा तो तिकडे जॉब बघेल. अशी स्वप्न पाहणारी हजारो कुटुंब आम्हा नक्की दिसतात. आता मी जसं म्हटलं की स्वप्न बघण्याला कुणीही काही हरकत घेणार नाही, परंतु तुम्ही कुठे जाताय? ऑस्ट्रेलियात जाताय, न्यूझीलंडला जाताय, जपानला जाताय, जर्मनीमध्ये तुम्हाला जायचं आहे, की मग तुम्हाला अमेरिकेतला जॉब अवेलेबल आहे? प्रत्येक क्वालिफाईड मुलगा मुलगी, आत्ता मी जी काही नावं घेतली त्यामध्ये अजून युनायटेड किंगडम, असे अजून अनेक देश आहेत जे आपल्या या विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये असतात की हां मैं यहाँ ट्राय करूँगा, वहाँ ट्राय करूँगा. जर तुमचं स्वप्न अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचं असेल तर या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या क्षेत्रातलं एक अत्यंत बोलकं उदाहरण मैत्री मंगल असं त्या सॉफ्टवेअर इंजिनियरचं, त्या मुलीचं नाव आहे. तिने फॅक्ट्स सांगितल्यात. जर अमेरिकेला येत आहे आणि त्यातल्या त्यात जर न्यूयॉर्कमध्ये तुम्हाला जॉब मिळणार असेल, ती स्वतः आहे गुगलच्या ऑफिसमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ती राहते न्यूयॉर्कला, आणि म्हणून न्यूयॉर्कचं ती उदाहरण देते. तर न्यूयॉर्क म्हटलं ना की खूप मोठं आकर्षण मुलामुलींना असतं. हो, मला न्यूयॉर्क बघायचं आहे. हां, ठीक आहे ना, पर्यटन स्थळ म्हणून तुम्हाला पाहायचं आहे अशी ॲम्बिशन असणं आणि त्याप्रमाणे पैसा कमावणं, इट इज नॉट ॲट ऑल बॅड. चांगली गोष्ट आहे ती. कारण जीवनामध्ये मोठी ध्येय असतील तर प्रयत्नसुद्धा तेवढाच मोठा माणसं करतात, याच्यावर माझा विश्वास आहे. पण हे न्यूयॉर्कचं उदाहरण ती देताना सांगते की मी गुगलची एम्प्लॉई आहे, माझं पॅकेज आहे 1,60,00,000 पर इयर. 1.6 कोटी या पॅकेजवर पर इयरच्या ती काम करते, राहते न्यूयॉर्कमध्ये. तिने मग सगळी कंपॅरिझन सांगितली आहे की न्यूयॉर्क शहर आहे कसं, न्यूयॉर्कमध्ये महागाई किती उच्चांक गाठते. शेवटी तर तिने एक वाक्य उच्चारलं की वार्षिक 1.6 कोटी पगार असून माझी महिनाअखेरला खूप तारांबळ उडते. म्हणजे भागवता नाकीनऊ येतात, असं तिचं म्हणणं आहे. मी ज्या फ्लॅटमध्ये राहते, भाड्याने फ्लॅट घेतला आहे तिने, त्या फ्लॅटचं भाडंच 2.5 लाख रुपये प्रति महिना आहे. म्हणजेच मित्रांनो, साधारणतः 1,60,00,000
म्हणजे 12 ते 14 लाख या दरम्यान तिचा काहीतरी महिन्याला पगार आहे. या 12 ते 14 लाखातला जर 2.5 लाख रुपये तिचे भाड्याला जात असतील, त्यानंतर तिने उल्लेख केला आहे की मंथली लागणारं सुपर मार्केटमधलं सामान आणि रोजचा माझा कन्व्हेयन्स अलाउन्स, म्हणजेच कारचा जो काही खर्च तिला येतो पेट्रोलचा वगैरे, त्या बाबतीत ती सांगते. एकंदरीतच रोजचं इथलं राहणीमान, त्यानंतर सुट्टीला होणारा इथला खर्च, हा सगळा आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. त्यामुळं येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनींनी, मुलींनी डिग्री घेऊन जेव्हा तुम्ही इकडे येताय, जॉबच्या दृष्टिकोनातून येताय, एखादा जॉब मिळतोय, तो नक्की हे पहा की अमेरिकेतल्या कोणत्या शहरात तुम्ही येताय, कोणत्या स्टेटमध्ये तुमचा जॉब आहे. त्या ठिकाणचं राहणीमान नक्की कोणत्या लेवलचं आहे, तिथं तुम्हाला लागणारा महिन्याला जो काही खर्च आहे तो नक्की किती डॉलर्सचा आहे आणि तुम्हाला मिळणारे डॉलर्स महिन्याला सॅलरीच्या रूपाने ते किती आहेत. या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार केल्याशिवाय कोणीही त्या अमेरिकेच्या स्वप्नाच्या मागं धावू नका, असं ही 1 कोटीच्या पुढचं पॅकेज असलेली सॉफ्टवेअर इंजिनियर जी गुगल या मोठ्या कंपनीत एम्प्लॉई आहे, तिचं हे मत आहे. तिने व्यक्त केलेल्या या सगळ्या भूमिका आहेत. मी तिचं हे काही वक्तव्य आहे ते तुम्हाला सांगून स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मी काही डिस्करेज करतो असा अर्थ बिलकुल काढू नका. आय ऑलवेज लाईक टू एनकरेज द पीपल. डेफिनेटली क्षेत्र कोणतंही असो, मी त्यातल्या त्यात लोकांना प्रोत्साहित कसं करता येईल असं बघणाराच एक मोटिवेटर म्हणून जगतो आहे. त्यामुळं निगेटिव्हिटीने मी कधी काही तुम्हाला सांगेन असं कधीही गृहीत धरू नका. जरूर बघा, मी आत्ताच बोललो, जेवढी मोठी स्वप्न पाहाल तेवढ्या चांगल्या दिशेने तुम्ही प्रयत्न करू शकता. ते प्रयत्नवादी राहण्याची उर्मी आपोआप तुम्हाला ती पाहिलेली मोठी स्वप्न देतात, या गोष्टीवर सुद्धा माझा विश्वास आहे. परंतु या मैत्री मंगल या गुगलच्या एम्प्लॉईनी जे काही वर्णन केलं आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये राहण्याच्या खर्चाचं, या गोष्टीसुद्धा तुम्हाला नक्कीच विचारात घ्याव्या लागतील आणि त्याप्रमाणे या गोष्टींची चर्चा तुमच्या कुटुंबातल्या आईवडिलांशी तुम्हाला नक्की करावी लागेल आणि मग ऑप्शन तुम्हाला कम्पेअर करावे लागतील. इफ यू आर डिसाइडिंग टू रिमेन इन इंडिया and to secure a job in India, then what will be the position of our family? या गोष्टींचा विचार तुम्ही एकत्रात बसून डिस्कस करून मग तुम्हाला ठरवावं लागेल की आपल्यासाठी नक्की काय बेटर आहे. त्यातून अमेरिकेला जाताना ज्या काही कंडिशन्स असतात त्या कंडिशन्स फुलफिल करण्यासारखी तुमच्या कुटुंबाची आत्ता आर्थिक स्थिती आहे का? तुमचे आईबाबा कर्जाच्या खाईत तरी लोटले जाणार नाहीत ना? समजा कर्जाच्या खाईत लोटून त्यांनी तुम्हाला प्रेमापोटी पाठवलं तर नक्की तुम्हाला तिकडे काही कन्फर्मेशन वगैरे जॉबचं आहे का 2-5 वर्षासाठी? या सगळ्या गोष्टींचा तुम्ही साकल्याने विचार करून, आपल्या घरच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन, आपल्या आईबाबांशी चर्चा करून, घरातल्या इतर काही क्वालिफाईड मंडळींशी चर्चा करून, तिकडं गेलेल्या काही मित्रांचासुद्धा चर्चेतनं अंदाज घेऊन, कोणत्या स्टेटमध्ये तुम्ही जाताय, कशा पद्धतीने जात आहे, कोणता जॉब आहे, काय सॅलरी आहे तुमची सुरुवातीची, कन्फर्मेशनचे काय चान्सेस आहेत, तुमची व्हिसा कंटिन्युटी कशी होईल, ती होणार की नाही, या सगळ्या गोष्टींचा अंदाज परफेक्ट घेतल्याशिवाय तुम्ही भारतातून बाहेर कोणत्याही देशात नोकरीला जाण्याचं सध्या तरी व्यवस्थित विचाराअंतीच ठरवावं, असंही जाता जाता मी नमूद करतो आहे. मैत्री मंगल या गुगलच्या एम्प्लॉईचे मी लाख आभार मानतो की तिने अशा पद्धतीने आपल्या भारतातल्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून अमेरिकेत येणाऱ्या, स्वप्न पाहणाऱ्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना एक योग्य ती दिशा दाखवली आहे आणि योग्य तो खुलासा केला आहे. त्याबद्दल तिचे मी माझ्या चॅनलतर्फे लाख आभार मानतो आणि पुन्हा एकदा अशी दिव्य स्वप्न बघणाऱ्यांना त्यांची स्वप्नपूर्तीसाठी wish you all the best. Always
Pravi is with you.